एखादा महान नायक, एखादा महान व्यक्तिमत्व हे घडतं कसं? खरं तर तो ज्या काळात, ज्या परिस्थितीत जन्माला येतो ना, तीच परिस्थिती त्याला घडवत असते. चला तर मग, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या महाराष्ट्रात डोकावूया आणि पाहूया की नेमकं कसं होतं तेव्हाचं जग आणि काय होती इथली राजकीय परिस्थिती. तर मग थेट सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावरच येऊया. महाराजांच्या आगमनापूर्वी या भूमीवर, या आपल्या मातीवर खरं राज्य होतं तरी कोणाचं? म्हणजे सत्ता नेमकी कोणाच्या हातात होती? याच एका प्रश्नाच्या उत्तरात त्या संपूर्ण काळाचं चित्र दडलेलं आहे. हे सगळं समजून घेण्याआधी आपल्याला आधी इथल्या मातीचा स्वभाव समजून घ्यावा लागेल. महाराष्ट्र ही काही केवळ एक जमीन नव्हती, तर ती योद्ध्यांची भूमी होती. इथे शौर्य आणि पराक्रमाची एक फार मोठी जुनी परंपरा होती. आणि ही शूर योद्धे म्हणजे मराठा सरदार. यांच्या रक्तात स्वाभिमान होता, मनात धाडस आणि मनगटात लढण्याचं जबरदस्त सामर्थ्य. यांची लष्करी परंपरा ही पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली होती आणि तिला समाजात खूप मान होता. पण मग प्रश्न असा येतो की इतके शूरवीर, इतके पराक्रमी सरदार इथे असूनही सत्ता होती तरी कोणाची? तर त्यावेळी महाराष्ट्रावर 2 मोठ्या सुलतानी सत्तांचं वर्चस्व होतं. ह्या 2 सत्ता म्हणजे विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा. एक विजापूरमधून कारभार पाहायचा तर दुसरा अहमदनगरमधून. आणि साहजिकच आहे, या दोघांमध्ये सत्तेसाठी सतत संघर्ष, सतत युद्ध सुरू असायचं. आता या 2 सुलतानांच्या सततच्या युद्धांमुळे ना एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. मराठा सरदारांना आपलं शौर्य दाखवायला रणांगण मिळत होतं, ते लढतही होते, प्राणपणाला लावत होते. पण यातली खरी शोकांतिका ही होती की त्यांचं शौर्य, त्यांची ताकद हे सगळं परकीय सत्तांसाठी वापरलं जात होतं. म्हणजे मराठ्यांची तलवार लढत होती, पण ती दुसऱ्यांच्या सिंहासनासाठी. आणि जणू काही हे कमी होतं म्हणून या 2 सुलतानांच्या संघर्षात भर घालायला उत्तरेकडून दिल्लीची मुघल सत्तासुद्धा महाराष्ट्रावर डोळा ठेवून होती. त्यामुळे इथली राजकीय परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची आणि अस्थिर झाली होती. चला, आता आपण या सुलतानांकडून आपलं लक्ष हटवूया आणि महाराष्ट्रातल्या त्या मूळ शक्तिशाली घराण्यांकडे वळूया, जे खऱ्या अर्थाने या जमिनीवरचे सत्ताधारी होते. या शक्तिशाली घराण्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे सिंदखेडचे पराक्रमी जाधव. त्यांच्यासोबतच होते फलटणचे निंबाळकर, ज्यांच्या शौर्याचा खूप मोठा दरारा होता. तर मुधोळचे घोरपडे सुद्धा होत. आणि जावळीच्या घनदाट प्रदेशावर राज्य करणारे मोरे हे देखील कमी नव्हते. आणि या सगळ्यांमध्ये एक नाव होतं वेरूळचं भोसले घराणं, ज्यांच्या नशिबात नियतीने काहीतरी खूप वेगळं लिहून ठेवलं होतं. तर ही होती काही प्रमुख घराणी आणि त्यांचे प्रदेश: सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. हे सगळे सरदार जरी सुलतानांच्या सेवेत असले तरी आपापल्या जहागिरीत, आपापल्या प्रदेशात ते एखाद्या स्वतंत्र राजासारखीच वावरत होते. ह्या सगळ्या महत्त्वाच्या घराण्यांपैकी आता आपण आपलं लक्ष खास करून वेरूळच्या भोसले घराण्यावर केंद्रित करूया. भोसले घराण्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती. आता पाटीलकी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गावाचा प्रमुख, जो गावाचा सगळा कारभार पाहायचा. हे पद त्या काळी खूप आदराचं आणि अधिकाराचं मानलं जायचं. या घराण्याचे प्रमुख होते बाबाजीराजे भोसले, आणि त्यांना मालोजीराजे आणि विठ्ठोजीराजे असे 2 कर्तबगार पुत्र होते. हे दोन्ही भाऊ कमालीचे शूर आणि पराक्रमी होते. या दोन्ही भावांनी, मालोजीराजे आणि विठ्ठोजीराजे यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारात मोठी प्रगती केली. तिथे स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. आणि ते कुणा सामान्य सरदाराच्या हाताखाली नव्हते, तर ते होते थेट निजामशाहीचा अत्यंत हुशार आणि धूर्त वजीर मलिक अंबर याच्या सेवेत. मलिक अंबरच्या साथीने या दोन्ही भावांनी निजामशाहीला मुघलांपासून आणि इतर शत्रूंपासून वाचवण्यात खूप मोठा वाटा उचलला होता. चला तर मग, आतापर्यंत जे काही आपण पाहिलं ते एकदा एकत्र जोडून बघूया. एक असा मंच तयार झाला होता जिथे बदलाची खूप जास्त गरज होती. ही भूमी एका नेत्याची वाट पाहत होती. तर मग मूळ समस्या काय होती? 1. महाराष्ट्रावर राज्य होतं परकीय सुलतानांचं. 2. इथलेच योद्धे शूर असूनही आपापसात आणि वेगवेगळ्या सुलतानांच्या सेवेत विभागले गेले होते. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची अफाट ताकद आणि शौर्य हे परक्यांच्या फायद्यासाठी वापरलं जात होतं. ही एक मोठी पण पूर्णपणे विखुरलेली शक्ती होती. आणि मग इथेच तो सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की या विखुरलेल्या प्रचंड शक्तीला एकत्र कोण करणार? या शौर्याला एका ध्येयासाठी, स्वराज्याच्या ध्येयासाठी कोण संघटित करणार?
या भूमीला एक नवीन दिशा देण्यासाठी, या मातीचं भाग्य घडवण्यासाठी कोण पुढे येणार?